हूँ बिजली जैसी कि तुझे भी ऐसा झटका देंगे। झटका देंगे। तेरी ताकत नहीं है मुझे आजमाने की, तेरी ताकत नहीं है मुझे आजमाने की। अगर मैंने अपने दिल में चाहा तो ऊपर से नीचे तुझे पटका भी देंगे। पटका दो। कैसे पटकाएंगे? कैसे? ध्यान से पटकाएंगे। अरे वाह, समज नका कैसे पटकाएंगे? ध्यान से पटकाएंगे। आता माझं दुई मी गाणं काय म्हणते शाहीर मान्य काय? कारण हो आली अंगावर तर घेतो मी शिंगावर, माग पाय टाकत नाही। लक्षपूर्वक आहे का? आली अंगावर तर घेतो मी शिंगावर, माग पाय टाकत नाही। आणि येऊ दे तुझ्यासारखा विद्वान तशी एकाएकी वाकत नाही। समज नका कशानी? ज्ञानाने। आता तू ये मी गाणं काय म्हणते? काय म्हणते? कारण प्रेम वर वरल तुझ, प्रेम वर वरल तुझ, आता मन भरल र तुझ। गद्दारी करून तुझ म्हणती गद्दार मला, गद्दारी करून तुझ म्हणती गद्दार मला। पाकरा आजाद केलं तुला, पाकरा आजाद केलं तुला। मैदानी उतरल्यावर मी कधी हार मानत नाही। शाहीरजी, या मैदानी उतरल्यावर मी कधी हार मानत नाही। अरे किती जरी असेल ज्ञानीवंत, मी स्वतःला कधी कमजोर समजत नाही। अजिबात नाही। किती जरी असेल समोरचा व्यक्ती ज्ञानीवंत, मी स्वतःला कधी कमजोर समजत नाही। वा वा, काय म्हणायचं आहे मला? घेऊन चंग मी हातात, घेऊन चंग मी हातात, आली रंग मैदानात। घेऊन चंग मी हातात, आली रंग मैदानात। कीर्तीचा मी डंका वाजवतो गावात, अहो कीर्तीचा मी डंका वाजवतो गावात। शाहिरी करतो या मराठा, शाहिरी करतो या मराठा।
बाईची जात काही कमजोर आहे का जी? नाही. आताच्या काळाची मुलगी काही कमजोर आहे का? नाही. आणि आताच्या काळाची मुलगी पायलट बनू शकते. आताच्या काळाची मुलगी डॉक्टर, वकील, आमदार, खासदार प्रत्येक प्राधान्य, प्रत्येक मान स्थान त्या बाईला बरोबर आहे. मिळालं. मग या कोणी मरतच म्हणतील का नाही म्हणतील? लहान असो की मोठा असो, तो अशिल मायापेक्षा लहान, पण तुला कोणी मरतच म्हणतील का नाही म्हणतील? बरोबर की नाही? बरोबर आहे. तू वर्षाचा जरी अशिल तर का झाला, पण तुला कोणी मरतच म्हणतील का नाही म्हणतील? नाही. समजलं का? हा? मग बाईची जात कुठं कमजोर आहे? कुठंच कोणत्या नाही. ठिकाणी बाईची जात कमजोर? हा, आता खूप समजते ना, पहिली वेळा जमत नाही. हे खूप समजते तुले. पहिल्यांदा जमत नाही म्हणून तुला जास्त अनुभव दिसते पहिली वेळचा म्हणे. नाही, जास्त अनुभव दिसते पहिल्या वेळेचा, नाही का? मी काय म्हणलं, प्रयत्न आधी परमेश्वर, ते प्रयत्न भगवंत मिळू शकते. समजलं का? ऐका, मला म्हणायचं आहे, शिक्षण घेऊन बाबासाहेब झाले ते महान, त्यांच्या पुण्याईवर तुम्हार जोर जाण. शिक्षण घेऊन बाबासाहेब झाले ते महान, त्यांच्या पुण्याईवर तुम्हार जोर आंबेडकरांनी स्वतःच्या परिपंथाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळाची पर्वा न करता, कारण माता रमाही माता रमाईने शेताच्या गोकळ्यात थापल्या, लोकांचे भांडे कुंड घासले, कोणाची वन मजुरी केली, शेणाच्या गोकळ्यात थापायची, आपला स्वतःचा परिपंथही चालवायची, पण बाबासाहेबाच्या खांद्याला होऊन ते संसारही करायची. एवढंच नाही तर बाबासाहेबाच्या शिक्षणासाठी बाबासाहेबाला पैसे सुद्धा पुरवायची. नाही ना, बाबासाहेबाला पैसे सुद्धा पुरवायची. कारण म्हणतात, आहे कुणाची पुण्याई आता कमी नाही नोटाला, आता आहे कुणाची पुण्याई कमी नाही नोटाला, माझ्या बाबासाहेबाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. क्या बात आहे. माझ्या बाबासाहेबाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला, कारण त्यांच्या पुण्याईवर त्यांचे थोर उपकार आहेत. कारण त्यांना स्वतःच्या मुलाबाळाची पर्वा न करता, स्वतःच्या पत्नीची पर्वा न करता, स्वतःच्या संसाराची पर्वा न करता या बहुजनांचा उद्धार केला. ऐका मला, शिक्षण घेऊन बाबासाहेब झाले ते महान, त्यांच्या पुण्याईवर तुम्हार मोठा जग जाहीर, तू अशी जाहीर मोठा जग जाहीर. आज कीर्तीचा डंका वाजवतो गावा, आज कीर्तीचा डंका वाजवतो गावा. अरे आज कीर्तीचा मी डंका वाजवतो गावा. समजलं का? माझं गाव आहे कुठं? ईश्वरदास मुंडीपार गोंदिया जिल्ह्यातली राहणारी.
गोंदिया जिल्हा आहे कुठं नाही जिल्हा आहे कुठं समजलं का? बरोबर आहे. कशासाठी कशासाठी या वीज भऱ्या पोटासाठी हो ना. बघा का हे पुण्य कुणाची आहे अरे आज कीर्ती जहा मी डंका वाजवतो गावात अरे आज कीर्ती जहा मी डंका वाजवतो गावात अरे शाहिरी